नांदेड़ आकाशवाणी की स्थापना से लेकर अब तक एक प्रशासकीय अधिकारी के रूप में अपनी अमिट छाप छोड़ने वाले आकाशवाणी के अधिकारी राजीव मिरजकर सोमवार 30 सितंबर को निर्धारित आयु के अनुसार सेवानिवृत्त हो गए। एक समारोह में राजीव मिरजकर का सपत्नीक सत्कार कर उन्हें कार्यालय से विदाई दी गई। केंद्र प्रमुख तथा कार्यक्रम अधिकारी विश्वास वाघमारे की अध्यक्षता में इस विदाई समारोह का आयोजन किया गया था। इस समय निवृत्त अकाउंटेंट BS गोरे, सीनियर अनाउंसर गणेश धोबे, राजीव मिरजकर की पत्नी तथा आकाशवाणी की कैजुअल अनाउंसर राजश्री पाटिल मिरजकर, प्रसारण अधिकारी राहुल आतराम, वित्त एवं लेखा विभाग प्रमुख DS कुलकर्णी, बाबू डोली, संजय उंचेगावकर, गोविंद डोईफोडे, सैयद मतीन, सूर्यकांत कानकाटे, शिंदे, सुधाकर गजभारे आदि सहित आकाशवाणी केंद्र नांदेड़ के अन्य कर्मचारी अधिकारी इस समय बड़ी संख्या में उपस्थित थे। वर्ष 1987 में सांगली आकाशवाणी केंद्र में शासकीय नौकरी में प्रविष्ट होकर 1990 से लेकर अब तक नांदेड़ आकाशवाणी केंद्र में राजीव मिरजकर ने सेवा की है। उनके 37 वर्ष के लंबे प्रशासकीय सफर को इस समय याद किया गया। जीवन में चढ़ाव उतार की स्थिति में भी उन्होंने सबके साथ मिलजुल कर एक दूसरे को सहयोग देकर इतना ही नहीं सामाजिक दायित्व निभाते हुए सरकारी नौकरी की। हमेशा हंसमुख रहने वाले राजीव मिरजकर ने प्रशासकीय कामकाज करते पर्दे के पीछे ही नहीं बल्कि कई बार स्वयं आकाशवाणी का माइक संभालकर भाषण, साक्षात्कार, किसान वाणी आदि कार्यक्रमों में भाग लेकर श्रोताओं के दिल जीत लिए। आज 37 वर्षों की सेवा पूर्ति के बाद नांदेड़ आकाशवाणी केंद्र ने राजीव मिरजकर को विदाई दी। उनकी लंबी आयु तथा स्वस्थ जीवन के लिए सभी ने इस समय मंगल कामनाएं की, शुभकामनाएं दी। आज माझे सहकारी श्री राजीव मिरजकर 37 वर्षाची सेवा देऊन आकाशवाणी नांदेड मधून सेवानिवृत्त होत आहेत। त्यानिमित्त राजीव मिरजकर हे खूप चांगले सहकारी होते आणि कामाचा जो वेग होता त्यांचा ते एकदम फटकशीन काम करून मोकळे व्हायचे आणि त्यांचा जो गती फास्ट होती आणि काम करून ते मोकळे व्हायचे आणि सर्वात मध्ये ते लोकप्रिय होते। त्यांना उर्वरित आयुष्य पुढील सेवानिवृत्ती नंतरच्या आयुष्यामध्ये आयुष्याकरता माझ्या हार्दिक शुभेच्छा। पुढील आयुष्य त्यांनी निरोगी आणि सुख समृद्धीचं जावं ही हार्दिक शुभेच्छा। Mr. Mirajkar, he was a very good friend for me since last 37 years. We both have joined AR Sangli in the year 1987, and since then till today we are good friends and good workers. As a brother, he is very good person. And last but not least, I wish him all his retirement life very good and fine. आज आकाशवाणी नांदेडचे आमचे मित्र राजीव मिरजकर आज रिटायर होत आहे। पण या रिटायर प्रसंगी ते आमच्यापासून दूर न जाता आमच्या जवळ येत आहे, कारण मनातील व्यक्ती दूर जात नसतो। पण त्याच्या या 15 वर्षाच्या कारकिर्दीत माझ्यासोबत काम करीत असताना खूप चांगलं काम झालं आणि हसत खेळत हसतमुख असणारा व्यक्तिमत्व असं हे व्यक्तिमत्व आहे। आणि हसतमुख व्यक्तिमत्व नेहमी प्रत्येकाच्या स्मरणात राहतो। आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाच्या आठवणीस हेच महत्त्वाचे असतात। तीच आठवण राजीव आज आमच्या मनामध्ये ठेवून चाललोय, पण हे आठवण आयुष्यभर राहील आणि त्याची साथ राहील। आणि आज याच्या रिटायरमेंटच्या दिवशी एवढी सदिच्छा की आरोग्यवर्धक आणि आज 60 वर्ष झाले तरी याने सेंचुरी मारावी ही सदिच्छा राहील आणि याच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप त्याला अभिनंदन, सदिच्छा। मी अब्दुल मन्नान खान जिल्हा न्यायालयाच्या सर्व्हिस मध्ये होतो। अधीक्षक या पदावरून 2021 मध्ये सेवानिवृत्त झालो। राजीव मिरजकर आणि मी 1984 पासून आम्ही मित्र आहोत। M.Com मध्ये आम्ही M.Com चे मित्र आहोत। तेव्हापासून आमची मैत्री चांगली आहे आणि आज हे आकाशवाणीच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत। आणि आता मला हे आहे की आता आमच्या ते जवळ येतील पुन्हा, आम्ही दररोज आता भेटत। आता हे सर्व्हिस मध्ये असल्यामुळे थोडा आमची भेट होत नव्हती। मी माझ्या सर्व्हिस मध्ये असायचं, हे यांच्या सर्व्हिस मध्ये असायचं। आता मी सेवानिवृत्त आहे आणि हे सेवानिवृत्त होत आहेत। आता आमची दररोज भेट होती आणि पुन्हा आमची मैत्री। क्या मुबारकबाद। अब इनको जो है सो आगे की जिंदगी के लिए मैं मेरे तरफ से ये देता हूँ कि आगे की जिंदगी की अच्छी, खुशहाल और सेहतमंद गुजरे।